सद्गुरु वाचुनी सापडे ना कोय
संत मारुती महाराज माखेरकर यांचा बहुतेक परिचय आपण लोकांना आहेच, कारण या ठिकाणी आतापर्यंत मला असं वाटते 3-4 कार्यक्रम झाले. त्यामुळे संत मारुती महाराज आपल्याला काय नवीन नाही, परंतु नवीन जे आहे ते महाराजांचं साहित्य आहे. तेच कीर्तन नाही. तुमच्या ठिकाणी जे कीर्तन झालं असेल ते डबल कीर्तन नाही झालं, कारण आमच्याजवळ महाराजांचे 528 कीर्तन आहे आणि त्यातले जे कीर्तन आहे ते सिरियल प्रमाणे आम्ही घेतो, क्रमांकाप्रमाणे घेतो. 1933 ते 38 सालापर्यंतची कीर्तन आमच्याजवळ उपलब्ध आहे. तर आजचं जे कीर्तन आहे ते महाराजांनी आश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केलेलं हे कीर्तन आहे. त्याची तारीख आहे 28/9/1933 ही त्याची तारीख आहे. या तारखेला महाराजांनी हे केलेलं कीर्तन आहे ते आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. तत्पूर्वी हे कीर्तन वाचून असल्यामुळे आपल्याला ते समजावं, कारण वाचून असल्यामुळे ते लवकर समजत नाही. वेळ देऊन कान देऊन ऐकलं तर समजते, परंतु परिस्थिती अशी आहे का हा फार उंच विषय आहे. कारण कीर्तन म्हणजे तुम्ही ऐकली असतील, या कीर्तनामध्ये मनोरंजनाचा भाग नाही, यामध्ये जीवाला समज देण्याचा जो भाग आहे तो जीवाला समज देण्यासाठी आहे. कारण मनुष्य प्राणी असा आहे की मनुष्य प्राण्याला किती सांगितलं तरी मनुष्य प्राणी ऐकत नाही. तो असा प्राणी आहे, हा प्राणीच आहे, मनुष्य प्राणीच आहे. संत त्याला प्राणी म्हणतात. कारण हा जो प्राणी आहे हा प्राणी या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ते प्राणी समेत जन्माला येतात. मनुष्य त्याप्रमाणे जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर या ठिकाणी काय करावं हे त्या प्राण्याला समजत नाही. कारण हे जे जग दिसते त्या जगराटीप्रमाणे तो चालतो. बाप जसा करतो तसा मुलगा करतो, मुलगा करतो तसा नातू करतो, नातू करतो तसा त्याचा पंतू करतो आणि जगात गावात जे लोक आहेत त्याप्रमाणे आपला हा गड चालूच आहे. प्रत्येक जण जन्म घेतो, संसार करतो, कोणी जमीन कमावतात, कोणी घर कमावतात. ही आपल्या संसाराची कहाणी आहे. तर या कहाणीप्रमाणे माणसाचा जीवनाचा उद्धार झाला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न. मग हा उद्धार कशाने होईल? उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे काय? इस्टेट भेटली पाहिजे. उद्धार म्हणजे काय? धन भेटलं पाहिजे. हा उद्धार नाही, तो जीवाचा उद्धार आहे. आणि म्हणून जेव्हा माणूस मरतो तेव्हा लोक म्हणतात याचा जीव गेला, जीव गेला म्हणतात. माणूस गेला नाही म्हणा, जीव गेला. मग हा या शरीरामध्ये जो जीव असतो, या शरीरामधले जीवच हे सगळे धंदे करतो. कारण तो पूर्वीच्या जन्मातून कर्म करून आलेला जीव असतो. तो या ठिकाणी त्याच्या मनानंच तो त्याचं काम करतो. मनुष्य जन्म काय घेतो? आपण केलेल्या कर्माची फळे ती चांगली असो का वाईट असो ती उपभोगण्याकरिता मनुष्याचा जन्म तो जीव घेतो. कारण त्या जीवाने मागच्या जन्मात काय कर्म केले याच्यावरून आपला जन्म समजा. आपण या सृष्टीत जन्माला आलो तर मागे आपण काय कर्म केले? फक्त आपण मनुष्य योनी जन्माला आलो हाच एक मोठा ठेवा आपल्याजवळ आहे, बाकी दुसरा ठेवा आपल्याजवळ काही नाही. आणि म्हणून या जीवाचा जर उद्धार करायचा असेल, उद्धार म्हणजे मरणाची शेवटची गती. कारण हा जेव्हा जीव जातो तेव्हा माणसाचे डोळे लागतात. बरोबर आहे? माणूस जेव्हा जातो तेव्हा माणसाचे डोळे लागतात. आता आपण रस्त्याने चालतो, डोळे लावून जर चाललं तर काय होईल? डोळे लावून जर चाललं तर काय होईल? अनुभव घ्या. तसा हा जीव या कुडीतून निघून गेल्यानंतर हा सगळा डोंगर दऱ्यात कुठे जाईल ते सांगता येत नाही. कारण जीवाला हे जे पंचेंद्रिय आहे ते पंचेंद्रिय त्या जीवाला ओढून नेतात आणि ओढून गेल्यानंतर हा जीव कुठेतरी राहतो. मग त्या जीवाची गती कोण करणारे आहे? या जीवाची गती झाली पाहिजे म्हणून याकरिता परमार्थ आहे.
महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकी एक कामा सोडविल यमापासून या. हा सगळा आपल्या माणसांना उपदेश आहे, संतांचा उपदेश आहे. आणि म्हणून डोळे लागल्यानंतर या जीवाची गती काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. आणि त्याच करिता माणसांनी महाराज म्हणतात की गुरु केला पाहिजे. सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. यासाठी सद्गुरु करावा लागतो. तुम्हाला सद्गुरु काय कोणाला करावा हाही प्रश्न आहे. कारण सगळेच काही गुरु नसतात, सद्गुरु नसतात. आणि असे महाराजांसारखे मोठमोठे संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मारुती महाराज असे संत मिळू शकत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. या मार्गात आपण आलो हेच आपलं महत् भाग्य. या ठिकाणी तुम्ही हे ज्ञान श्रवण करण्याकरिता आले हे तुमचं महत् भाग्य. कारण मारुती महाराज म्हणतात की काही लोकांना श्रवणाचं पुण्यही घडत नाही, काही लोकांना श्रवणाचंही पुण्य घडत नाही. आणि म्हणून सद्गुरु केला पाहिजे ह्याच्या अभंगात महाराज सांगतात. मग सद्गुरु त्याला कसा केला पाहिजे? तर जगातले जे गुरु आहेत हे काही कामाचे नाही. गुरु कोणी येशीत राहतात, कोणी मोठमोठ्या बंगल्यात राहतात. गुरुची परीक्षा फक्त तुम्हाला झाली पाहिजे, त्या जीवानं तो गुरु ओळखला पाहिजे. आणि याकरिता काय पाहिजे? माणसाचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध हे साधूच्या नामस्मरणाने, साधूच्या संत सेवेच्या कर्माने, या गोष्टीने अंतःकरण शुद्ध होते. आणि म्हणून याकरिता हे जन्म मरण चुकवण्याकरिता गुरु पाहिजे. जन्म मरण चुकलं पाहिजे, जन्म मरणाची वारी चुकली पाहिजे. कारण हा धंदा चालूच आहे अनंत जन्मापासून संत म्हणतात. कारण त्यांना अभ्यास आहे. ते म्हणतात माणूस मेला का पुन्हा जन्मला, जन्मला संसार केला पुन्हा मेला, पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम. हा धंदा चालूच आहे. हे वारी जन्म मरणाची चालूच आहे. परंतु ही वारी केव्हा खंडित होईल? कारण मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचं फळ भोगण्याकरिता माणसाचा जन्म आहे. मग असे माणसाच्या हातून अनेक कर्म पुन्हा आयुष्यामध्ये होतात आणि त्याचे फळ मिळत राहतात. काय ते फळ काही दिवसांनी मिळते. आज केलेल्या कर्माचं फळ उद्या कशावरून मिळेल? 6 महिन्यांनी मिळेल, 7 वर्षांनी मिळेल. कदाचित ते फळ पिकेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. आंबा झाड आज जर लावला तर 6 वर्षांना फळ येतात. आज तुम्ही कर्म केलं तर ते कर्म तुमचं त्या कर्माचं संचित तयार होत जाते. त्याला संचित म्हणतात. आणि त्या संचिताप्रमाणे तुमचा प्रत्येक जन्मामध्ये जन्म होतो. आणि तो जन्म झाल्यानंतर तुम्हाला ते भोगून द्यावे लागते. भोगून द्यावे लागते म्हणजे चांगले पण कर्म आणि वाईट पण कर्म. कोणाचा जन्म श्रीमंत घरात होतो, कोणाचा जन्म गरीब घराण्यात होतो, कोणाचा कुठे होतो, कोणाचा कुठे होतो, त्याचा काही ताळमेळ नाही. आणि म्हणून हे जे रहाट चक्र आहे हे रहाट चक्र चुकवण्याकरिता संत आहे. संतांशिवाय मरणाची नरदेह गती संत करती. त्याच्यासाठी गुरु करावा लागतो. आणि या गुरु करण्यासाठी त्याचं तंत्र हे या जन्म मरणाचं तंत्र हे कोणाला समजत नाही. ते फक्त साधूला समजतं. आणि म्हणून साधूला पकडून म्हणजे मनामध्ये महाराज म्हणतात साधू जर मिळत नाही तर मनाला गुरु करा. मनच तुमचं गुरु आहे. मन कराळे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकोबा म्हणतात मन कराळे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तेच आहे. मोक्ष पाहिजे की बंधन पाहिजे? मोक्ष अथवा बंधन मनची जाण सर्वता. ते सगळं मनच जाणू शकते. आणि म्हणून याकरिता मनाने गुरु करा. चांगले गुरु सापडले. कारण कालच्या कीर्तनामध्ये आपण सांगितलं की जी तुमची उपासना असेल, जी प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे. कोणी कोणाचे उपासक आहेत, कोणी कोणाचे उपासक आहेत. परंतु महाराज म्हणतात की आपापल्या उपासनेला पक्के राहा. ज्याची जी असेल ती. गोंधळ करू नका. कारण लोकांना काय देव काय हे समजत नाही. कारण आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. महाराज म्हणतात की हा हिंदू धर्म जो आहे हा सनातन धर्म आहे. त्या कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे हा सनातन धर्म आहे. आणि हा धर्म या पृथ्वीवर अनेक लोकांनी मोडण्याचा प्रयत्न केला.
अनेक लोकांनी भारतावर आक्रमण करून हिंदू धर्म उडवण्याचा प्रयत्न केला, पण हिंदू धर्म महाराज म्हणतात नष्ट झाला नाही आणि होणारही नाही आणि होईल. त्यांचा एक लेख लिहिलेला महाराजांनी, हिंदुत्व पुढे. पण केव्हा? जेव्हा हिंदू धर्मामध्ये गैर चालीरीतीचा वापर झाला तर हा हिंदू धर्म पुढे. हे त्यांनी लिहून ठेवलेल्या महाराजांच्या साहित्यामध्ये. म्हणून याकरिता हा हिंदू धर्म मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. हा सनातन धर्म आहे आणि त्या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे की गुरु केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात गुरु केलं पाहिजे, पण हे कान फुके गुरु करू नका. जे कान फुके गुरु, कानात मंत्र देतात, हे गुरु करू नका. त्याने गुरु होत नसतो. हा पोट भरण्याचा धंदा आहे. हे मी म्हणत नाही, हे मारुती महाराज म्हणतात. हे कान फुकणारे जे गुरु आहेत हे पोट भरण्याकरता असतात. जसं डॉक्टर एखादी बीपीची गोळी दिली की त्याला मरेपर्यंत बीपीची गोळी खास लागते, तसा हा मंत्र दिला का हा मरेपर्यंत त्या साधूच्या खोट्याने बांधला गेला. कारण तो त्या साधूचाच होऊन जातो. त्याला माहित आहे की बाबा साधूने आपल्याला मंत्र दिला, मंत्र सोडता येत नाही, आणि असा मनुष्य भटकत भटकत जातो. कारण त्याचं स्वतःच कल्याण होत नाही, तो तुमचं काय कल्याण करणार आहे. म्हणून असे गुरु करू नका. आजच्या कीर्तनामध्ये त्यांनी त्यांचंच वर्णन केलेलं आहे. आणि हा जो या कलियुगामध्ये आता गुरु मिळणे कठीण, कलियुगामध्ये फार मोठं स्तोम माजलेला आहे. पण महाराज म्हणतात की आपण उपासनेवर भाव ठेवतो, विश्वास ठेवतो, तो विश्वास तुमचा बुडून जाईल. कसा? अनेक संतांवर जर भाव धरले, अनेक देवावर जर भाव ठेवले, देव तर नाही जगात. महाराज म्हणतात देव हे तत्व आहे. कीर्तनात महाराजांनी ते सांगतात जगामध्ये देव नाही. देव हे तत्व आहे तुमच्या शरीरात आणि देव तुमच्याच जवळ आहे. देव पाहण्यासाठी तुकोबा म्हणतात ना, देव पाहण्याशी गेलो देव होऊन या ठेवलो. कुठे भेटले तुकोबाला देव? गुरु कुठे भेटले? अंतःकरणात साक्षात्कार झाला तुकोबाला. बाबाजी आपली सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग हे बाबाजी कोण होते? बाबाजी कोण होते? तर बाबाजी शोध घेतला तुकोबांनी. बाबाजी हे गुलबर्ग्याकडचे साधू होते आणि त्या साधूंनी त्यांच्या मालिकेची खूण सांगितली. राघव चैतन्य, केशव चैतन्य खूण सांगितली मालिकेची. अशी तुकोबाला खूण दिली. आणि तेव्हा नंतर तुकोबांनी सगळा हा त्यांचा अनुभव लिहून ठेवलेला आहे की हिंदू शास्त्र काय आहे, हिंदू शास्त्रामध्ये काय आहे आणि माणसानं कसं वागावं. आता हिंदू धर्माच्या सगळ्या चालीरीती मोडत चालल्या, ते आपणच मोडून राहिलो. अनेक धर्माचा आपल्यामध्ये शिरकाव झाला. जगामधलं वातावरण पहा, जगामध्ये काय चालू आहे. आणि म्हणून याकरिता महाराजांनी फार या गोष्टीवर लक्ष दिले की बा आपला जो धर्म आहे तो पालन करा, तो रक्षण करा, पण परमार्थ साधण्याकरिता गुरु करा. तो जेथे असेल त्याची भक्ती करा आणि त्याच्या अध्यात्माचा प्रयोग म्हणजे त्याचा साहित्याचा प्रयोग, त्यांचं जे वचन आहे त्याचा प्रयोग आपल्या मनावर करून घ्या. हे जे महाराजांचं साहित्य हे अनुभवातून लिहिलेलं साहित्य आहे. महाराजांनी ते कोणी अलत्या भलत्या साधूचं वचन नाही. कारण अलते भलते साधू गीतेतले सांगतात, रामायणातले सांगतात आणि सगळ्या ठिकाणचं सांगतात. तुकोबाचे सांगतात, ज्ञानोबाचे सांगतात, आजच्या जगातला जो संत त्याचे सांगतात. त्याच्याजवळ काही आहे काय? ते म्हणतात तुका म्हणे. महाराज म्हणतात तुका म्हणे, पण तू काय म्हणतो ते सांग ना. तुझा अनुभव सांग ना. तुका म्हणे तर सगळेच माहीत आहे, पण तू काय म्हणतो हे सांग ना. तू सांगू शकत नाही कारण त्याच्याजवळ अनुभव नाही. आणि म्हणून अशा भलत्या साधूकडे जाऊ नका. म्हणून त्यांनी आजच्या कीर्तनामध्ये तोच हे केला आहे. मग गुरु करण्याकरता माणसाजवळ काय पाहिजे? धन पाहिजे, तन पाहिजे, मन पाहिजे, मोठमोठ्या गाड्या पाहिजे, मोठमोठ्या माळ्या पाहिजे. असं आहे का? गुरु करण्याकरिता माणसाजवळ फक्त अंतःकरणात भक्तीचं धन पाहिजे. भक्ती धन हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. ते माणसाजवळ पाहिजे, तेव्हा तो माणूस गुरु करू शकतो. कारण ते धन कोणी चोरून येऊ शकत नाही. तुमचे माळ्या घोड्या गाड्या गेड्या चोरून येतील लोक, पण हे जे धन आहे भक्तीचं धन ते कोणी चोरून येऊ शकत नाही. आणि म्हणून याकरिता आपल्याजवळ तो भाव पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे, आपण केलेल्या उपासनेबद्दल संशय नको. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की त्यांचे उपकार किती मोठे आहेत. काय सांगू मी या संतांचे उपकार, मद निरंतर जाग वेची. आणि दुसरं पुढे म्हणतात की तुम्हाला जर संताला काही देता येत नाही, कारण तुकोबाला काही देता आलं नाही,
तुकोबाचं सर्व दुष्काळात चाललं गेलं. म्हणून महाराज म्हणतात तुकोबानं काय केलं मग ते म्हणतात काय द्यावी अशी व्हावी उतराई, मी आता तुम्हाला काय देऊ. तर त्यांनी सांगून ठेवलं की ठेवी तो हा पायी जीव थोडा. संतांच्या पायी थोडा 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 जीव ठेवत जा. त्या जीवाला संतांची आस लावा, त्या संत पायाची आस लावा. ठेवीत हा पायी जीव थोडा. याच्याशिवाय माणसाजवळ काय नाही. तुमचे धन कामाचं नाही, तुमचे पैसे कामाचे नाही, तुमचा संसार कामाचा नाही, तुमचे मुलं बाळ कामाचे नाही. सोयरे ढाळे दिल्या घेतल्याचे अंतिमा नाही कोणी कोणाचे, हे तुकोबा म्हणतात. आणि म्हणून तुकोबांनी असा हा जो परमार्थाचा मार्ग सांगितला. तर ज्या दिवशी तुम्ही देह द्याल, ज्या दिवशी तुम्ही जो देह द्याल तो पुण्याचा दिवस. आणि हा संतांच्या कृपेशिवाय मिळू शकत नाही. संतांची जेव्हा कृपा होईल तेव्हाच तो गोष्टीचा, कारण ते लिहितात ना, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. तसे पावले नाही चरण, त्यासाठी पूर्व पुण्य पाहिजे. आणि म्हणून ते लिहून ठेवतात की पुण्य फळले बहुत. ज्या दिवशी तुकोबांची जे भेट झाली संतांची, म्हणून ते म्हणतात की पुण्य फळले बहुता दिवसा झाला भाग्याचा उदय झाला. झालो सन्मुख तो कैसा, म्हणजे मी संताला शरण कसा गेलो, संत चरण पावलो. ही संतांची वाणी आहे, ही सगळी खरी वाणी आहे. त्यांनी आपल्या उद्धाराकरताच आहे. आणि म्हणून ते शेवटी काय म्हणतात, असं जर तुम्हाला समजत नाही, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, अभंगाचा शेवट आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देव म्हणजे तुमच्याच जवळ आहे, तो बोलून त्याला तुम्ही विसरले. मारुतीजवळ नारळ फोडलं, शेट्यात मारुतीजवळ ठेवून द्यायचं, खोबरं घरी घेऊन यायचं, झाला आपला देव. याच्या पलीकडे आपला देव आहे काय? उदबत्ती लावली पुढे देवाले, फुलं वाहिले, झाला आपला देव. आपला तो देव एक करून घ्यावा. कोणता देव? अंतःकरणातला देव. अंतःकरणे सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या ठिकाणी परमात्म्याचीच भेटी होते. देव जगात दिसत नाही. कोणताही संत देव दाखवू शकत नाही समोर. ते पाय वाहाचा देव. देवाची प्राप्ती या अंतःकरणात, या देहाला नाही. या चर्मचक्षुला देव दिसू शकत नाही. हे मोठ्या संतांनी लिहून ठेवलं. आणि हे दिसू शकत नाही हे एवढं सांगूनही आपण भलत्याच ठिकाणी जातो. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. तुमच्याबद्दल कळवळा आहे त्यांना की हे लोक कोण्या मार्गाने चालले, आणि आम्ही सांगतो काय. पण माणसाला कसं आहे, हा जीव असा, याला खोटं फार आवडते. या जीवाला खोटं फार आवडते. आणि त्यामुळे मनुष्य हा त्या मार्गाने जातो, संतांच्या मार्गाने जात नाही. संत खरे सांगतात म्हणून संतांचा लोक विरोध करतात. आणि सगळ्या संतांचं चरित्र तुम्ही पहा, सगळ्या संतांना त्रासच झालेला आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम जे काही संत झाले त्यांना जगाने कधीच चांगलं म्हटलं नाही. ते लिहूनही ठेवतात. तुकारामाचे 14 काळकरी होते, कोण तरले? देहू गावात एवढे संत होते, पण कोण तरले? ज्ञानेश्वरांनी एवढं ज्ञान सांगितलं, ज्ञानेश्वरांनी कोण तरले? फक्त एक खेचर करला. ज्ञानेश्वरांनी विश्व उद्धारले. एवढं काम केल्यानंतरही लोकांनी घेतलंच नाही. फक्त एक विश्वा खेचर करले. आज ज्ञानोबान तुकोबाचं जग कीर्ती करते. त्याच्याच नावावर लोक मोबाईल भरतात. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल त्याच्याच नावावर चालू आहे. त्यांना किती कष्ट पडले, तुकोबांना किती कष्ट पडले. अन्न करता बायको मिली, संसार कसा फाटका. आणि आज आपण त्याच्या नावावर पोट भरून आलो. खोटे साधू त्याचं ज्ञान सांगतात आणि त्याच्यावर आपल्या तुंबड्या भरून घेतात. असा आजच्या जगामध्ये व्यापार चालू आहे. आणि म्हणून याकरिता आजच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात की गुरु कसा करा, कोणता करा, हे तुम्हाला आजच्या कीर्तनामध्ये मी सांगतो. महाराजांनी हे लिहून ठेवलेले कीर्तन मी जसंच्या तसंच तुम्हाला वाचून दाखवतो. हे माझे शब्द नाही, हे महाराजांचे शब्द आहेत. आणि त्यांचे शब्द असल्यामुळे ते तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. एकाग्र चित्ताने ऐकल्याशिवाय हे कीर्तन समजत नाही. समजते परंतु एकाग्र चित्त करा. आणि त्याप्रमाणे आजच्या कीर्तनाचा सार मी तुम्हाला वाचून दाखवतो. कीर्तनाचा अभंग आहे.
सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ काही काळ वेळ न दे त्यासी लोह पैसाची नसाहे उपमा आणि सद्गुरु महिमा अगाधती तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खया देवा. तर महाराज या कीर्तनात सांगतात की या जगामध्ये सृष्टीचा जो खेळ आहे त्या ठिकाणी अंधार आहे, अज्ञान आहे आणि याने मनुष्याचे कल्याण होत नाही. वेदामध्ये ही माया ब्रह्म आहे पण ते अज्ञान आहे. कारण माया नाशवंत आहे आणि ब्रह्म हा शब्द जो आहे तो अज्ञान. कारण हे प्रत्यक्ष दिसत नाही, हा भ्रम आहे. आणि म्हणून ते म्हणतात सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. म्हणून ते म्हणतात मनुष्याने सद्गुरु केला पाहिजे. एवढाच एक उपाय. मतांतरामध्ये काही नाही. कारण तुकोबा म्हणतात तुका म्हणे काही नाही अवघे आहे माया म्हणण्यात माया नाही, ब्रह्म म्हणण्यात ब्रह्मही नाही, म्हणजे तो भ्रम आहे. कारण वेद शास्त्रे पुराणे ऐकून भ्रम होतो, मूर्खपणा येतो आणि त्यामुळे अज्ञान वाढतो. कारण एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात करिता शास्त्राचे श्रवण चौपट गर्व चढे जाण तो ध्याते पणाचा अभिमान न निघे जाण चतुर्मुखा. असा ब्रह्मदेवही मूर्ख झाला, ब्रह्मदेवही मूर्ख झाला. आणि म्हणून ते म्हणतात सर्व त्यागून सद्गुरु करावा. सद्गुरु म्हणजे कानाने मंत्र घेणे खोटे, म्हणजे वाचने घेतलेला म्हणणे हे खोटे. हरिदास म्हणजे हरिजन. आत्मज्ञानी कोण होते? गोपाळ गोपी हे रामाचे खरे दास. हरिदास हरिजन ज्ञानबा तुकाराम हे झाले. हरीचा पडियंता म्हणजे हरीचा आवडता तो हरिजन. म्हणजे कोण झाले? नाथ तुकोबा. जैसा हरी तैसा हरीचा दास. आणि जो आध्यात्मिक पुरुष आहे हा आध्यात्मिक पुरुषच हरिभक्त होय. आता कलियुगामध्ये भलते पाखाण माजले आहे. हिंदू धर्माचा मोड म्हणजे नाश. महाराज म्हणता हा कोणालाही करता आला नाही. हिंदू व हिंदुस्थान हे नाव राहिले यावरून हिंदू धर्म खरा, म्हणून तो आपला धर्म सोडायचा नाही. ज्ञानेश्वरी म्हणतात, काय म्हणतात? स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जापा येथे आचारिता पापा संचारू नाही. म्हणून जो शारीरिक धर्म आहे तो शारीरिक धर्माचा नेम हा वेदात आहे तो काय? ते काय म्हणतात? स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. परक्याचा धर्म घेऊ नका. आता अन्य जातीमध्ये एकी करण्याची खटपट जी आहे ती खोटी आहे. कारण आपापला जात अभिमान तू वाढवतो. आणि म्हणून ते म्हणतात कलियुगा माझी बहु झाले धर्म मोडण्याचे हे बंड उठणारच.
पण कोणाला यश येणार नाही. शब्दांनी काही फायदा होत नाही, कृतीने काही होईल. हा सृष्टी ज्ञानाचा संबंध आहे. परमार्थामध्ये रामाने, कृष्णाने, तुकोबाने वचन बोलूनही सृष्टीची एकी ते करू शकले नाही. तेव्हा बाकी तुमच्या मनुष्याने सृष्टीची एकी कशी होऊ शकेल? विठ्ठला विठ्ठला सृष्टीची एकी कशी होऊ शकेल? म्हणून संत म्हणतात, कानांनी कोणाचाही शब्द ऐकू नका, कारण त्यामुळे या कलियुगात जी एकी आहे ती एकी जाईल. बाप लेकामध्ये भलते भलते होईल, नवरा बायको मध्ये वितुष्ट येईल. नवरा वाटला तर बायको वाटणार नाही, अशी फूट होईल. भावा भावात फूट होईल आणि घराचे संसाराची वाटोळे होईल. आणि म्हणून याकरिता ते म्हणतात, नायकावे कानी तयाचे हे भावा भावात फूट होईल, घराचे संसाराची वाटोळे होईल. म्हणून नायकाने कानी तयांचे हे बोल आणि भक्तिविन बोल ज्ञान सांगे. परमात्म्याचे म्हणजे संतांचे दास्यत्व भक्ती नाही, असे निरूपण ऐकू नये. कारण त्यामुळे काय होईल? जाईल भंगोनी आपुला विश्वास, एखादी स्त्री नवऱ्याला त्रासून दुसऱ्या घरात गेली, स्वतःला पती सोडून दुसऱ्या नवऱ्याची इथे जाऊन फजिती होईलच. तशी जाती धर्माबद्दलही आहे, बाटून दुसऱ्या धर्मात जाऊन फजिती होईलच. तुकाराम 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 तुकाराम. याकरिता ते म्हणतात, धर्म सोडू नका, बाटून दुसऱ्या धर्मात जाऊन फजिती होईलच. कारण ईश्वरा सर्व व्यापक आहे हे जे ज्ञान आहे, मग त्याने काय देऊळ वाटते? सर्व ईश्वर व्यापक आहे हे ज्ञान तेव्हा देऊळ का वाटते? अद्वैत ज्ञानाने मंदिर वाटत नाही. जात अभिमानाकरिता त्याला विचार आहे. 10 अवताराचे वर्णन असूनही त्याची एकही देऊळ नाही, त्याची एकही प्रतिमा नाही. पण रामकृष्ण या क्षत्रियांच्या प्रतिमा आहेत. आता याच्यात मूर्ती बाटली का वंश बाटला? विठ्ठला विठ्ठला
ही देवळे फक्त कशा करताय? या मूर्तीने काही मोक्ष आहे काय? नाही. तर जाती अभिमानाकरिता ते आहेत आणि म्हणून हिंदूंनी आपल्या पूर्वजांचा उच्चार गजर करण्याकरिता फक्त देवळे आहेत. म्हणून गजर करा, श्रीराम श्रीराम वडिलांचे स्मारक आहे, रामकृष्णाचे स्मारक आहे. आणि म्हणून संत लिहितात की रामाचा, कृष्णाचा, गोपाळाचा, ऋषी मुनींचा हा मार्ग आहे. त्या मार्गाने आम्ही गेलो आणि म्हणून ते लिहून ठेवतात, वेद मार्गे मुनी गे. त्या मार्गाने आम्ही गेलो, या मार्गाने चालतो. वेदामध्ये प्रतिमा आहे. जे त्या काळी अनार्य होते ते प्रतिमेची पूजा करीत होते. आणि प्रतिमेचा संबंध जो आहे तो जातीच्या संबंधाने आहे, कारण ती वडिलांची पूजा आहे. आणि म्हणून याकरिता का सांडशी गृहस्थाश्रम, का सांडशी कुळीचा धर्म, का सांडशी क्रियाकर्म आहे ते वर्म वेगळीची. जशी स्त्री ही संतती शरीरा करता पाहिजे, तशी जातही पाहिजे. हे घर, नेम, जात, धर्म हे पाहिजे. ज्यांना क्रियाकर्म श्राद्ध ज्यांचे करणे नाही त्यांची रीत का घ्यावी? ते म्हणतात जसे बद्रीनारायणाला जाणाऱ्यांना श्राद्ध करता येत नाही, बद्रीनारायणाला जाणाऱ्यांना श्राद्ध करता येत नाही. कारण एकनाथ महाराज भागवतात लिहितात, करुणी अलग नंदेचे स्नान, करावे विधियुक्त तीर्थ निधान, आणि मग तेथे वसावे आपण, वसते लक्षण जे ऐक. काय करावे? त्यजुनी वस्त्रे आपण, करावी वल्कले परिधान, करुणी वनफले भोजन, राहावे आपण अनुद्वैन. तर त्या ठिकाणी जाऊन वृद्धकाळी वनफळे खायची, त्याची तप करायची, हे त्याचे महत्व आहे. आता त्याऐवजी लोक भलतेच करतात, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कर्म त्यागावे का? तुम्हाला म्हटले मळा सोडा, घर सोडा, बैल सोडा, घोडे बायको सोडून द्या म्हटले तर सोडाल का? जे सांगतात ते म्हणतात ही लुच्चगिरी आहे. ह्या ज्या दृश्य संस्था आहेत म्हणजे कोणत्या? मूर्ती, देवळे, हे हिंदू जातीच्या अहंकाराकरिता आहे. स्वधर्म म्हणून त्याचे पालन करा, स्वधर्म म्हणून त्याचे पालन करा.
आणि मोठा जो अध्यात्माचा विषय आहे त्या मोठ्या विषयाकरता काय आहे सद्गुरु वाचुनी सापडे ना हा ब्रह्मज्ञानी पुरुष जेथे असेल तर त्याचा प्रयोग सगुणावर भाव जोराचा धरून आपल्यावर करून घ्या म्हणजे त्या पायी आपला देह वेडा व्हावा त्या ठिकाणी संसार आठवू नये जग दिसू नये गोकुळच्या लोकांनी गुरु केला गोपी गोपाळ त्या गोपी कशा होत्या चिरचोळीया त्या धुता विसर विसरत होत्या गोकुळच्या लोकांनी असा गुरु केला त्यांनी गोसावी बैरागी यासारखे गुरु नाही केले जसे मनावर भूत लागते तसा तितका कृष्ण त्यांच्या मनाला लागला होता आणि जेव्हा इतका भाव वर जाईल कारण म्हणतात तेव्हा अध्यात्म मिळेल बाकी याच्या खाली अध्यात्म नाही आणि म्हणून महाराज म्हणतात की लोक कसे आहेत मनाला तैसा करीती विचार त्याला भाव म्हणतात कृष्णावरील भाव त्यांचा वर गेल्यामुळे त्यांना गुरु मिळाला आणि यालाच गुरु करणे म्हणतात कारण गुरु करण्याकरिता भाव पाहिजे ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये म्हणतात भावे विन देव न कळे संदेह भावे विन देव न कळे संदेह गुरु विने अनुभव कैसा कळे ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये म्हणतात म्हणून अनुभव म्हणजे ओळख मग ती ओळख कशी जसे आंब्याचे उदाहरण घ्या आंबा हा दश इंद्रियातून कळत नाही वासाने कळत नाही पण जेव्हा जिभेने चोखला तेव्हा तो ओळखला समजला जातो म्हणून याकरिता अंतःकरण म्हणजे चित्ताची शुद्धी होईल तसे काही करा तेव्हा तुम्हाला ईश्वराचा अनुभव होईल याकरिता प्रथमांतःकरण जाण प्रथम
म्हणजे चित्ताची शुद्धी होईल, तेव्हा तुम्हाला ईश्वराचा अनुभव होईल. आणि शुद्धी होण्याकरिता प्रयोग पाहिजे. कोणाचा? शुद्धाचा. आपले अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून गीतामध्ये कृष्ण म्हणतात, नाहं वैतरण्य तपसा न दानेन न चेज्यया शक्य एवं विदो द्रष्टु दृष्टवानसी मायथा. मग याने अंतःकरण शुद्धी होत नाही. याने अंतःकरण शुद्धी होत नाही तर कशाने होईल? संत म्हणतात, जप करा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज कारण निर्गुण हा शब्द आहे, पण सगुण जे आहे ते खरे आहे. म्हणून मनुष्याला सद्गुरूचा देह पवित्र आहे. कोणता? पवित्र तो देह वाणी पुण्यवत. देहावर अभ्यास केल्याने देह पवित्र होतो. अभ्यासाने तू कोणते? वैराग्याने तू बोलतो. किती देह पवित्र होतो? श्रेय ही ज्ञान अभ्यास सा ज्ञाना ध्यान विशिष्टते ध्याना कर्म फल त्याग त्यागा शांती निरंतरम. ज्ञानेश्वरी म्हणतात, परिसाचे वये जे लागे ते 15.5 आणि तेवी निपजे जे शरीरे ते खरे परब्रह्म. सद्गुरूचा प्रयोग मनावर झाला तरच ब्रह्म भेटते आणि इतका अभ्यास झाला तर खरे ब्रह्म प्रगट होते. आणि हा योग तुकोबांनी, नाथांनी, याज्ञवल्क, गोपी, मनु यांनी सांगितला. त्यांनी गुरु ध्यान करून मिळवले. बाकी याच्या खेळीत काही सत्य नाही. ईश्वर प्राप्तीकरिता ही साधने नाही, पण शरीर धर्माकरिता, जाती धर्माकरिता ती आहे. म्हणून महाराज म्हणतात, आपले अंतःकरण शुद्ध होईपर्यंत सद्गुरूवर भावाने वर राहावे. बाकी नका शोधू मतांतरे नमोदे खरे गुणान. आपले अंतःकरण शुद्ध होईपर्यंत सद्गुरू भाव हा गुरु मार्ग आहे. तो अध्यात्म मिळवण्याकरिता आहे. आपण विजयी व्हावे तर परमार्थाकरिता गुरुभक्ती मानतो, पण इतर गबाळही आपल्या आतमध्ये भरलेली असते. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की असे सर्व भाव जे आहेत म्हणजे अर्थाचे, हे आपल्या अभ्यासाकरिता आपण करतो, त्यावर उदार झाले पाहिजे. कसे? ज्ञानेश्वर म्हणतात, सर्व भावेशी उचिते ओ पिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कवनाही नाही. गर्भ आपल्या आईला जाणत नाही. केवळ आध्यात्मिक होण्याकरिता एकवीस झाले पाहिजे, हे त्याचं वर्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात, तुकोबा म्हणतात, वर्म एक आहे.
सद्गुरूच्या ठिकाणी अद्वैत भाव धरावा. आपल्या सद्गुरूविषयी संशय नको. त्याहून दुसरे काही मोठे वाटूच नाही. कारण तसे जर वाटले आपल्याला नसून आवडी होत नाही. हे सद्गुरूची महिमा आहे. आणि म्हणून याद करते म्हणतात, अशी आपल्या मनावर भावना गोपी गोपाळासाठी विजय होईपर्यंत कमवा. बाकीच्या गोष्टीत काही नाही. म्हणून ते म्हणतात, या काही नाही, या काही नाही. विजय होईपर्यंत दशा कमवा. कारण त्रैलोक्याची संपत्ती चोख गुरुशी देता माईक. जेणे जिधली वस्तू अमाईक त्याशी मुक्तीने लोक कैसेने होती. देवाला सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची देव चरण धुळी वंदितो. देवाला सर्वस्व अर्पण करणाऱ्याची देव चरण धुळी वंदितो. आणि तशांचे देव असे करतो. देव त्याची माथा वंदी पाय धुळे. देव त्याची माथा वंदी पाय धुळे. देव त्याची माथा वंदी पाय असा देव देवाला सर्वस्व अर्पण करणाऱ्याची देव चरण धुळी वंदितो. तर देव असे करतो. तर मग तुमची दौलत काय कामाची. तुमची दौलत काय महत्वाची आहे. जगामध्ये फक्त गुरु श्रेष्ठ मानावा ही गुरु करण्याची रीत आहे. तसे राम नाम नाथांचे नाम घेणे दंभार ठरते. कारण एकनाथ महाराज म्हणतात, जनाचे भजन हे भाटाच्या बोलाप्रमाणे आहे. जेली पोट भरावया भांड नाना परी वाजवी तो तोंड. कैली नाना व्युत्पत्ती वाद वितंड तरी ती अखंड उदरार्थ. हे भाटाप्रमाणे बोलणे आहे. आपण रामकृष्णाचे नाव घेतो, गुरुचे नाव घेतो, पण मनात दुसरेच असते. हा देह फुली करून कशा करता वाजावे. 3 लोकांची संपत्ती दान करून जीव जरी गेला तरी मनात येऊच नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, आर्य जावे त्यासी भावे उच्च.
आपल्या कर्तृत्वाबद्दल मनावर जर आठवण राहिला फायदा होत नाही. कारण ज्ञानेश्वर म्हणतात कर्तव्य विमान धरून भक्ती करू नये. कर्तव्य विमान धरून भक्ती करू नये. ते म्हणतात मी हे केले की माझे निशिद्धी गेले, हे काहीच नाही ठेवले वासनी माझी. तर काय करा तर देहाचा नाठव झाला पाहिजे. संतांनी हेच केले. नाठवोनी देह पायाचे आध्यात्मिक खूण मिळते. आठव येणे हे पाप म्हणजे तो अहंकार आहे. आणि म्हणून संत म्हणतात की आध्यात्मिक खूण केव्हा येते? बापा अहंकार निशिघन अहंकारामुळे काय होते ते मनाचे साम्यत्व इतके होत नाही. कारण मनाच्या ठिकाणी आपलेपणा राहतो. किंबहुना अवांतर अहंकाराचा भूत संचार आणि म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. अहंकाराने इंद्रियांना वाईट व्यसन लागते. म्हणून याकरिता सद्गुरु वाचू सोय नाही. कारण शब्द जो आहे तो कार्याला येणार नाही, ती सृष्टी कामाला येणार नाही. अध्यात्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा एकच मार्ग आहे. कोणता? मार्गी बहुत याची गेले हिंदुस्थानातील शोध म्हणजे अध्यात्म. निर्गुण म्हणणे सत्य नाही हे शब्द आहे. सद्गुरु दास्यत्व जो करी त्यालाच हा अनुभवी. आणि अशाची तुका म्हणे कोणी त्याची पादा पाय. कोणी त्याची पाजा पायवली असा हा जीव उत्तम आहे. असा हा जीव उत्तम आहे. म्हणून तुकोबा म्हणतात की श्रीमंत संत त्याचे तीर्थ घेतात. ज्याचे मुखी हरिनाम कीर्ती, ज्याचे मुखी हरिनाम कीर्ती
त्याची पाऊले मज माझी येती, तरी माझी पापे निशेष जाती, ऐसे भगीरथी स्वयं बोले. सकाळ तृतीय तया ठाया, येती पुनीत भावया, आणि पर्व काळ पाया, तळी रुळे वैष्णवाच्या. असा अहंकार रहित भाव हा सद्गुरूवर राहण्याने अध्यात्म मिळते. पण हे केव्हा होते? पूर्व पुण्याने होते. म्हणून याला श्रेष्ठ भाग्य म्हणतात. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, पुण्यफळ रे बहुता. गुरुभक्ताचे नाव घेऊ, वाचेशी प्रायचित्त देव. गुरुभक्त पहा हो सूर्योदयचा, त्याच्या शिष्याच्या नावाने पापे जातात. आणि हा मानसयोग गुरुवर साधा, हा मानसयोग गुरुवर साधा. त्याच्या पलीकडे अध्यात्म साधे. या सृष्टीतील सभा व्याख्याने सर्व मते खोल आहे. कारण बोलणारा जर विचारले तर त्याला कबूल करावे लागेल. काय कबूल करावे लागेल? ईश्वरी शक्ती त्याने कमावलेली नसते, तो फक्त अहंकाराने बोलतो. ईश्वरी शक्ती कमवावी लागते. म्हणे मीची एकाची, माझ्याच घरी संपत्ती, आणि माझ्याने आचरती ती कोण आहे? जो विद्वान आहे तो संपत्तीवान आहे, जो शब्दज्ञानी आहे अभिमानी होतो, आणि स्वतःच्या मतामुळे असा गर्वाने भोगतो. तुकाराम तुकाराम तुकाराम. त्याशी तुलना करा. जसे वैद्यक शास्त्रामध्ये सर्व औषधी लिहिलेले असतात. त्याने कोणाला काही मान होतो काय? कारण त्या लिहिलेले असतात. तसे वेद वाचून वेदज्ञ शास्त्रज्ञ हे पुराणिक असतात. हे मतवादी बंडखोर आहे, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये सत्य काही नसते. रामाविरुद्ध मंत्रा गेली, मग आपले मूर्ख मत का बघता? तेव्हा महाराज म्हणतात की शब्दज्ञान, आत्मज्ञान, अध्यात्म यांची परीक्षा करा. हे जर होत नाही, आत्मज्ञान नाही.
तत्वज्ञान, आत्मज्ञान आणि अध्यात्म याची परीक्षा करा. हा मनुष्य स्वभाव जो आहे, प्रत्येक जण आपले मत पुढे मांडतो आणि ते मत पुष्कळ लोकांना श्रवण होते. असे हे लोक अनुभवाशिवाय सांगत असतात. त्यांच्याजवळ खरे काय हे कोणीच पाहत नाही. त्यांच्याजवळ खरे काय कोणीच पाहत नाही. कारण परीक्षे हीन, जे जी पाहणी ते हीन. वाणीने बोलणाराची परीक्षा केली पाहिजे. संसार तसा होत नाही. एक डिटेक्टिव्ह हा परदेशात गेला आणि त्या ठिकाणी तेथील एका लेडीने त्याचे अंतर जाणण्याकरिता त्याच्याशी लग्न लावले. तरी ते गुह्य निघाले नाही. हिला 2 मुले झाली. ते 2 मुले झाल्यावरही गुन्हा कळलाच नाही. एके दिवशी तो झोपेमध्ये काहीतरी बरडला आणि त्यामध्ये ते खरे निघाले. ते खरे निघाल्यामुळे तिने पोलिसांना कळवून त्याचे गुन्हे बाहेर काढले. जो फसवायला आला त्याला फसवले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मनुष्य लबाड असतो. कारण अंतःकरण जे आहे ते विधेय वृत्तीमध्ये दिसते. आणि असे असल्यास महाराज काय म्हणतात, तोची साधू ओळखावा. भक्ती नसूनही व्याख्याने देऊ शकतो. फक्त आपल्या अंतःकरणाला आपण शिष्य आहोत का हे पहा. मनाला विचारा. आणि असे जर असेल तर अंतःकरण ओळखता येईल. वेदांताची गोष्ट लबाडी ही वंध्यत्वाकरिता, लोभाकरिता, फायद्याकरिता आहे. आणि म्हणून बहु केले पाठांतर वर्म राही दूर. म्हणून महाराज म्हणतात शब्दावर फसू नका. तुमचे अंतःकरण तुम्ही तपासा की आपण शिष्य आहोत काय, आपण गुरु केला काय. ज्ञानेश्वर म्हणतात, जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाणे. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले ते. म्हणून याकरिता सद्गुरु अंतःकरणात येणे हे साधन आहे. मग याकरिता तुम्ही अंतःकरणाने तो केला काय, हा भाव मनावर लागला पाहिजे, विधेय झाले पाहिजे. कारण हा भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खुंटकी. याकरिता योग नको. जाती वर्ण आश्रम धर्म पाळा. प्रारब्धाची आठवण नको. कारण प्रपंचाची गोष्ट नको. कारण देहाच्या माथ्यावर जे कर्म आहे ते करावेच लागते. देहाची माथा असे कर्मरेषेची सत्ता. हे चुके गुरुनाथा सुख दुःखाचे भोगवी. प्रारब्धात राहून आपले सुख दुःख भोगा, भोळे राहा आणि भक्ती करा. अंतःकरणात संत साठवा. आपल्या सद्गुरु मूर्तीवर भाव बसवा. भाव दृढ धरा आणि तो भाव वाटू नका. विजयी होईपर्यंत तो भाव टिकवा. म्हणून तुकोबा म्हणतात, एक विदामी न धरू पालट, न सांडू हे वाट सापडले.
इतका भाव सद्गुरूवर दृढ धरून की केव्हाही तो भाव दुसऱ्यावर जाऊच नाही. बुद्धीच्या पलीकडे सगून आवडीवर जावे, मग अंतःकरणात ठाकते आणि त्याचा खेळ मग सत्य होतो.
काय मागू देवा मज पायी संता दिया काय मागू देवा सर्वांनी खाली बस.